लोड पण घेऊन जातात. तर मग त्याच्यामुळे ते कधी कधी पलटी होतात, कधी कधी त्याच्यामुळे ब्रिज पण पडतात. मग ते सगळं होऊ नये म्हणून मी हा प्रोजेक्ट तयार केला आहे. तर ह्याच्यामध्ये 2 स्पीड ब्रेकर आहे. हे स्पीड ब्रेकर प्रेशरवर काम करतात. हा स्पीड ब्रेकर 1 आहे आणि हा स्पीड ब्रेकर 2 आहे. हा तेव्हाच जपतो जेव्हा याच्यावर एखादं जास्तीचं प्रेशर पडतं. ह्या दोन्हींमध्ये मी मायक्रो स्विच वापरते. आता ही माझं व्हेकल आहे. ह्याच्यामध्ये आता मी हेच नॉर्मल वेट भरलं आहे, जे आहे 400च्या आतमधलं ह्याच्यामध्ये वेट आहे, जे हे ब्रिज होल्ड करू शकते. इथं ब्लू लाईट इंडिकेट झाली, हे रेड लाईटवर ह्याच्यावर प्रेशर नाही पडलं म्हणून हे नाही दबलं आणि हे पण नाही पडलं. ह्या व्हेकलला आपण पास करू दे. पण जर आपण तेच ओव्हरलोड केलं त्याला, म्हणजे 400 ग्रॅमपेक्षा जास्तच वजन टाकलं आपण, तर मग हे बॅरियर पडेल. मग बॅरियर पडल्यामुळे त्याला खालच्या रोडनी जावं लागेल. जर ते वरतून नाही गेलं तर काय होईल की ब्रिज खराब नाही होणार. म्हणजे खराब तर होणारच आहे ते, पण लवकर नाही होणार. आणि ट्रक जे ते पलटी पण नाही होणार, कारण ओव्हरलोड घेऊन गेल्यामुळे ते पलटी पण होतात, ॲक्सिडेंट पण होतात. ॲक्सिडेंटचं प्रमाण पण कमी होईल आणि ओव्हरलोड घेऊन जाण्याचं प्रमाण पण कमी होईल. सर ह्याच्यामध्ये काय वापरलं ह्याच्यामध्ये हे मायक्रो स्विच वापरले, इथं ही गिअर मोटर वापरली, 2 बटन वापरलेत, LED वापरली आहे आणि 9 वोल्टच्या 2 बॅटरी वापरल्या. त्याचं जॉईनिंग खाली आहे. हो, आणि हे जे आहे हे रोडच आहे. म्हणजे आपण जर हे ब्रिजवर लावलं असतं तर ब्रिजवरून कुठं युटर्न घेणार परत, मग त्यापेक्षा खालून इथून इतक्यात जाता येतं, म्हणून हे खाली आहे, ब्रिजवर नाही. योग्य टोल नाका आधीच पाहिजे ना, किंवा चेकपोस्ट आधीच